हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. मी प्रियंका तुमच्यासाठी आज व्लॉग घेऊन आली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल आदूचा बड्डे झाला, सेकंड बड्डे. त्याला सेकंड इयर कंप्लीट होऊन थर्ड इयरमध्ये त्याने एंट्री केलेली आहे. आणि बड्डे आम्ही असं छोटासाच करायचा असं आमचं ठरलेलं आणि छोटासाच केलेला आहे. असं काही जास्त ग्रँड वगैरे अशातला काही भाग नाही आहे. आणि काल बड्डे झाला. 7 म्हणता आपण लोक कधी टायमात असतो का? कधीच नाही. सो तशाप्रमाणेच 7 म्हणता 708 झाले बड्डेला. आणि बड्डे झाला तिथून पुढं मग सगळे गेस्ट लोक आलेले, त्याच्यासोबत फोटोशूट झालं, आदूसोबत फोटोशूट झालं. आणि त्याच्यात केक कटिंग, नंतर जेवण वगैरे खाणं, या सगळा भरपूर वेळ झाला. बरेच गिफ्ट्स आलेले आहेत आदूला, तुम्हाला मी दाखवू शकते. एवढे सारे गिफ्ट्स आदूला आलेले आहेत. आणि काल काय ते पॉसिबल झालं नव्हतं. एखादं दुसरं गिफ्ट आम्ही काल ओपन केलेलं आहे. एक्साइटमेंट असते, बड्डे म्हटलं की बाबा एक्साइटमेंट तर आलेलीच आहे. त्यासोबतच गिफ्ट्स म्हटलं की मोर एक्साइटमेंट, यू नो वॉट गाईज. आणि तसंच झालेलं आहे. बड्डे आहे म्हटलं, गिफ्ट्स आले. आणि लहान मुलं म्हटलं की त्यांना त्या गिफ्ट्सपेक्षा कॅडबरीचं जास्त अट्रॅक्शन असतं. आणि अदूला तसंच झालेलं आहे. जास्त म्हणजे जे छोटी त्याची छोटेसे फ्रेंड्स आहेत आजूबाजूचे, त्या लोकांनी सगळ्यांनी त्याला असे चॉकलेट्स आणलेले, सेलिब्रेशन्स आणलेले. ते सेलिब्रेशन वगैरे आम्ही कालच फोडले, त्याचा काही विषयच नाही आहे. त्यासोबत आमची माही दिदी असते सोबत, सो विषयच नाही कॅडबरीचा. आणि त्यासोबतच मोठ्याने दिदी आहेत, जसं की अप्पू दिदी आहे, वेदू दिदी आहे, त्या ज्या नुसत्या फक्त कॅडबरीसाठीच आहेत. अदरवाईज टाण. सो लेट सी. काल काय गिफ्ट ओपन करायला वेळ नाही मिळाला, भरपूर लेट झाला. झोपायला मला 12 ते 1 वाजले. सो त्याच्यामुळे मी गिफ्ट्स काल ओपन नाही केले. तर आज मी गिफ्ट्स तुमच्यासोबत ओपन करणार आहे. म्हणजे काय गिफ्ट्स आले हे तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. सो चलो. हे आहे फर्स्ट गिफ्ट, म्हणजे की मी अर्धवट ऑलरेडी ओपन केलेलं आहे. मी तुमच्यासोबतच शेअर करायला पाहिजे. सो त्याच्यामुळे मी गिफ्ट्स हे असंच पॅक, म्हणजे अर्धवट असं बघून तसंच ठेवून दिले आणि तुमच्यासोबत मी शेअर करते. आहे प्रतीक्षा माऊकडून, म्हणजे माझ्या मम्मा पप्पांकडून, दादूकडून आणि प्रतीक्षाकडून, असे चौघांकडून हे आणखी हे गिफ्ट्स. हे 2 गिफ्ट्स त्यांचे आहेत. तर हे ऑलरेडी मी अर्ध ओपन केलं आहे, तर तुमच्यासोबत मी आणखी ओपन करून दाखवते. तर आत्ता सीझन चालू कोणता आहे? विंटर सीझन चालू आहे. आणि बेस्ट एव्हर गिफ्ट आलेलं आहे विंटर सीझन वाईज. सो बघूया चला. आदूला कपडे घ्यायचं म्हटलं ना, त्याच्या हाईटनुसार प्रॉब्लेम काय होतो, त्याला कपडे वर टॉप जरी बसला, टी शर्ट जरी बसला, तर पॅन्ट बसणं महत्त्वाचे. सो लेट सी पहिलं पॅन्ट बघूया बसते की नाही. तर येस, पॅन्ट पण मोठी आहे आणि स्वेटर. वाव, नाईस माऊ. थँक्यू फॉर द ब्युटिफुल स्वेटर. थँक्यू मामा, आई, बाबा, थँक्यू सो मच. हे फर्स्ट गिफ्ट. हे सेकंड गिफ्ट आहे, जे की तिचं आहे, सांगलीच्या आई बाबांचं, जे की मी तुमच्यासोबत शेअर करते. गिफ्ट्स म्हणले की जास्त एक्साइटमेंट असते की आपल्याला. वाव, वॉटर बॉटल. तर वॉटर बॉटल आलेली आहे आजूला. त्याच्यासोबतच सॉक्सचा बंच सुद्धा पाठवलेला आहे माऊने आणि आईने. थँक्यू, सगळं विंटर वाईज दिलेलं आहे. आणखी हे आहे चॉक्स, पेन्सिल, रबर असं हे पॅकेज आहे, जे की आदूला स्कूलला कामी येणार आहे. आणि आदू अजून स्कूलला जात नाही आहे, म्हणून लवकरच स्कूलला जाईल, कारण थर्ड इयर कम्प्लीट झालं की आम्ही लगेच त्याला स्कूलला घालणारच आहोत. सो त्याच्यानुसार हे आहे ना घेऊन मा. त्याच्यासोबतच एक अल्फाबेटचं सुद्धा दिलेलं आहे.
Oh my god, thank you so much, Mao. This is a beautiful gift and unique. Yeah, and this is a extra Uncle B. Yes, खूप छान. त्याच्यामध्ये ABCD आहे, ज्याच्यामुळे आदूला वेगवेगळ्या अल्फाबेटची ओळख होईल. त्यासोबतच इंडियन करन्सी सुद्धा आहे, कॉइन्स आहेत. आणि येस, खूप छान. 1 2 3 4 आहे. बॉडी पार्ट्स आहेत, ॲनिमल नेम्स आहेत, फ्लॉवर्स आहेत, डोमेस्टिक बर्ड्स आहेत आणि ट्रीज आहेत. थँक्यू सो मच. दिस इज अ अँड कलरसुद्धा आहे. तर खरंच खूप छान आहे हे गिफ्टसुद्धा. खूप खूप छान. खूप खूप थँक्यू सो मच. मग हे आहे दुसरं गिफ्ट, जे की त्याची इथली अत्तू आहे तिनं दिलेली आहे, सुरेखा अत्तू. तर ही आहे स्लेट. आय गेस येस दिस इज अ स्लेट. आणि हे सो स्वीट, तिने पेन्सिल सुद्धा लावलेली आहे. त्याच्यासोबतच हे आणखी एक गिफ्ट आहे, ते पण सुरेखा पुणे दिलेलं आहे. ते पण बघूया आपण. फाटायचं कुठंतरी काढताना, एवढं प्रेमाने पॅकिंग केलं नाही का. येस, दिस इज द इंग्लिश अल्फाबेट्स आहेत आणि नंबर्स आहेत 1 to 100. आणि खरंच हे असे गिफ्ट्स खरं तर मुलांना खूप कामी येतात. म्हणजे आता त्यांचं शिकायचं वय आहे आणि शिकायच्या वयामध्ये असेच गिफ्ट्स मुलांना. हे सेलिब्रेशन एक दिलेलं आहे, माझ्या लक्षात नाही हे कोणी दिलं सेलिब्रेशन, म्हणून ज्यांनी कोणी दिलं खरंच थँक्यू. सुरेखा तू, थँक्यू सो मच. हे त्याचे सगळ्यात फेवरेट बाबा, म्हणजेच की ताना बाबा देते दिलेले. आणि हा ड्रेस येस नाईस. येस, छान आहे. थँक्यू सो मच ताना बाबा, तुमचं गिफ्ट आम्हाला आवडलेलं आहे. हे गिफ्ट्स त्याच्या आत्तूने दिलेलं आहे, पिंक आत्तूने, आणि त्याच्या मामानी, शनिदास मामानी. सो बघूया. हा पण ड्रेसच आहे. येस, वाव, छान आहे. ब्लॅक पॅन्ट आणि हा छान असा टी शर्ट. थँक्यू मामा, and thank you Attu for this beautiful dress. तर गिफ्ट्स काय आलेले आहेत याची एक्साइटमेंट मला तर होतीच, पण मला तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करायचं होतं. आणखी गिफ्ट्स आहे.
ज्याच्यामध्ये हा ड्रेस आहे साऊथ इंडियन, प्लस दुपट्टा बेबीचा, आणि हे असं. मी ओपन करत नाही आहे असं. तर हे असं आहे. त्यासोबतच आणखी एक थोडंसं वेगळं शूज. खूप छान आहेत शूज हे, आणि हे दिलेले आहेत विद्या माऊ आणि रवी काकांनी. तर थँक्यू सो मच फॉर द ब्युटिफुल गिफ्ट्स. आणि याच्यासोबतच बरेचसे सेलिब्रेशन चालले आहेत, ते काही मी तुम्हाला दाखवत बसत नाही, तुमचा वेळ पण जास्त काही घेत नाही. सेलिब्रेशन चालले आहेत आणि काही जण आहेत आणि चॉकलेट्स असे दिले आहेत. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, तुमच्यासोबत मी जे गिफ्ट्स अनपॅकिंग केलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले, तुमच्यासोबतचे सगळे गिफ्ट्स मी रिव्हील केलेत, कोणतं गिफ्ट्स तुम्हाला जास्त आवडलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चलो बाय बाय.